त्यानंतर यांच्यावर करतो. परंतु पुणे सिटीमध्ये आम्ही काय केलं ते आपल्याला थोडं आमचे CP अमितेश कुमार सरांचे गायडन्स खाली आपण जे काम केलं ते थोडासा शेअर करतो. तिथे आम्ही काय केलं की आता जसं महानगरपालिका इलेक्शन झाले होते तर आमच्या पुणे शहरामध्ये 165 कॉर्पोरेटर्स आहे, ते सर्वांना आम्ही सोबत घेतला आणि त्यांनाच टार्गेट दिलं गेलं की आपण जे आहे की वार्ड जे आहे नशामुक्त वार्ड अशा प्रकारचे अभियान चालवले गेले, ज्यांच्यामध्ये कॉर्पोरेटर्स प्रोग्राम अरेंज करतात, पोलीस सहभागी होतात आणि लोकांमध्ये एक अवेअरनेसचे आपण कॅम्पेन करतो. त्यासोबतच त्यांच्याकडून आणि जे पब्लिक आहे त्यांच्याकडून माहिती घेऊन जे आहे से कुठे चालतो त्यांच्यावर रेड करण्याची कारवाई होतात. त्यानंतर तिथे एक ॲप डेव्हलप केले गेलेलं आहे, त्यांच्यावर लोक जे आहे माहिती देऊ शकतात की या ठिकाणी जे आहे अशा प्रकारचे प्रमाण चालू आहे, तर तिथे जे आहे से पोलीस यंत्रणाकडून रेड केले जातात. आणि तिथे जे आहे से कुठलाही केस जर आपल्याला सापडला तर ते केसवर ते फक्त तितके पुरता मर्यादित न ठेवता त्यांचे जे आहे मागे आणि पुढे हे कोण होते आरोपी, म्हणजे मागून म्हणजे ना कोणी सप्लाय केला आणि पुढे हे कोणाकडे जात होता, अशा प्रकारचे बॅकवर्ड आणि फॉरवर्ड असा आपण इन्व्हेस्टिगेशन त्यांच्यामध्ये पुणे शहरामध्ये करतो. आणि त्यांच्यामध्ये आपल्याला बरेच यश मिळालं आणि आम्ही जे आहे से पुण्यामध्ये फक्त आपल्याला समजा कोणी केसमध्ये 15-20 ग्राम MD मिळाला, आपण त्यांचे फॉरवर्ड हे लिंकेज तलासला की कोणाकडून आणला, बॅकवर्ड तलासला, बरोबर आहे, आणि कोणाला देणे चाललं होतं, तर असा करून आम्ही त्याला म्हणजे त्यांचं इन्व्हेस्टिगेशन केलं. तर बरेच आपल्याला इन्व्हेस्टिगेशनमध्ये राजस्थानमध्ये जाऊन आमच्या टीमने चांगली कारवाई केली, मुंबईमध्ये जाऊन चांगली कारवाई केली. एक पिंपरी चिंचवडमध्ये जे आहे एक फ्लॅटमध्ये त्यांनी पूर्ण जे आहे हे एक गांजा म्हणतात त्यांना, हायड्रोपोनिक गांजा, तर ते गांजाचे पूर्ण त्यांनी फ्लॅटमध्ये फॅक्टरी बनवलं, बरोबर आहे. तर अशा प्रकारचे बरेच म्हणजे त्यांचे खूप गरजेचे आहे की तिथे न थांबता बॅकवर्ड आणि फॉरवर्ड हे इन्व्हेस्टिगेशन करणे गरजेचे आहे. तसंच प्रकारचे सायबर क्राईममध्ये जे आहे गरजेचे आहे की त्यांचे मेन कल्प्रिट पण म्हणजे प्लॅनिंग कोणाची आहे हे करणे खूप गरजेचे आहे. तसंच आर्म्स ॲक्टवर एक चांगली कामगिरी झाली होती, ज्यांच्यामध्ये आमच्या टीमने जाऊन आमचे DCP सोमय मुंडे होतं, त्यांचे नेतृत्वात आम्ही एक टीम पाठवला MP मध्य प्रदेशमध्ये. तिथे जाऊन त्यांनी पूर्ण रेड केली आणि तिथे जे कारिगर होते ते कारिगरला आम्ही आरोपी केला. म्हणजे ते पिस्टल बनवणं एक दिवसामध्ये शिकत नाही माणूस, ते मेन कारिगरलाच सर्वांना उचलून आपण आरोपी केला आणि बाकी जे अजून वाटलं त्यांना आरोपी केलेले आहेत. तशा प्रकारचे तिथे केलं. तर त्यांचे जे एक्सपिरियन्स आहे, पुण्याचे एक्सपिरियन्स किंवा माझे जे जुने एक्सपिरियन्स आहे ते वापर करून आम्ही सर्व SP सोबत घेऊन त्यांना त्या पद्धतीचे गायडन्स करणार आणि त्याप्रमाणे जे आहे असे चांगली इन्व्हेस्टिगेशन होतील आणि जे मेन ॲक्युज आहे ते आरोपी झाला पाहिजे. जसं वेपनमध्ये पण आपण तसंच ट्रेस करतो की वेपन कोणी बनवून दिला आहे ना, कोण सप्लायर आहे, त्यांना आरोपी केला तर ते सप्लाय चेन ब्रेक होतात. नाहीतर काय होतं फक्त ज्यांच्याकडे सापडला त्यांचे पकडला तर बाकी सप्लाय चेन ब्रेक होत नाही. तर अशा प्रकारचे इन्व्हेस्टिगेशन यामध्ये करणे आवश्यक आहे. तर ते आम्ही सर्वला घेऊन अशा प्रकारचे जे आहे आपण करण्यात सक्सेसफुल आहे. हे सर्व केसेस जे मी सांगतो आपल्याला सक्सेसफुल कारवाई झालेली आहे. तर तसा जर झाला तर ते मेन आरोपी जर आपला जेलमध्ये गेला तर ते लिंक ब्रेक होतात आणि जे आहे ते ड्रग्सची सप्लाय चेन असेल किंवा वेपन्सची सप्लाय चेन असेल किंवा अजून कुठल्याही दुसऱ्या प्रकारचे गैरप्रकार असेल तर त्यांचे सप्लाय चेन ब्रेक होतं आणि सप्लाय चेन ब्रेक करणे आपल्याला जे आहे गरजेचे आहे. जर सप्लाय चेन ब्रेक झालं तर नक्की आपल्याला यांच्यावर प्रिव्हेन्शन करता येईल. नाही सप्लाय चेन ब्रेक नाही झालं तर ते काय होतील की आज हे माणूसकडे दिला तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्याकडे देईल. तर तिथे एक केसमध्ये तर आमच्या लोकांनी खूप चांगली कामगिरी केली आणि फक्त ते एक किडनॅपिंगच्या आरोपीला पकडला, त्यांचे शोधाशोध आणि घरजडती घेतला. तिथे काही MD मिळाला, त्यांचे मोबाईल चेक केलात. मोबाईलमध्ये ते एक जे आहे पोर्टलचे वापर करून ते गांजा MD मागवत होते आणि लोकांना सप्लाय करत होते. त्या प्रकरणमध्ये आपण जवळजवळ 300 लोकांचे म्हणजे चांगले झाडाझडती घेतली आणि काही बरेच लोकांना आरोपी ज्यांच्याकडे सापडलं त्यांना आरोपी केलेला आहे. तशा प्रकारचे आपल्याला चांगले कामगिरी सतत करण्याची गरज आहे. नाही की आज केला तर दुसऱ्या दिवशी शांत राहिला, कारण हे सतत सप्लाय आपल्याकडे होत आहे. तर सतत आपलाही कामगिरी तशी होणे गरजेचे आहे. तरी मी सांगतो हे आपण पोलीस तर करणारच आहे, तरीही मी सर्व पालकांना आवाहन करतो की त्यांचे मुले जे आहे ते कोणासोबत राहतो, कोणासोबत काय करतो यांच्यावर लक्ष घालणे खूप आवश्यक आहे. पोलीस आपलं काम करतीलच, परंतु जर पालकाने आपल्या मुलांवर थोडा लक्ष घातला, त्यांचे जे बिहेवियर आहे ते बिहेवियरमध्ये काही बदल होतो का, कारण जसंही त्यांनी ड्रग्सचे घेणे सुरू केला की त्यांचे बिहेवियरमध्ये चेंज होणार आहे. आयदर ते एकदम खूप सायलेंट होऊन जाणार किंवा ते चिडचिड करणार, मारामारीमध्ये जाणार, तर याचा बिहेवियर चेंज होतो. तर तसा जर काही बिहेवियर चेंज दिसला तर लगेच त्यांना जे आहे असे सायकोलॉजिस्ट वगैरेकडे सायकिट्रिस्टकडे जाऊन त्यांचे चेक करून घ्यायचे की त्यांचे काही ड्रग्समुळे तो होत नाही. कारण ड्रग्ससाठी आपला जसा महाराष्ट्रामध्ये आता अँटी नार्कोटिक्स
टास्क फोर्सही गठीत झालं. आधीचे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आहे, DRI पण करतात, अजून बरेच सेंट्रल एजन्सी आहे करत असतात. तरीही ड्रग्सचे सप्लाय जे आहे ते अजूनही खूपच प्रमाणात येत आहे. ते एक मेजर चॅलेंज आहे. पोलिसिंगसाठी चॅलेंज आहे, सोसायटीसाठीही चॅलेंज आहे. तर सोसायटीमध्ये अवेअरनेससाठी आपण खूप काम करणार आहे की यांच्यामध्ये मुले म्हणजे यांचे ड्रग्सकडे जाऊच नये. त्यासाठी आपण जे आहे ते अवेअरनेसवर काम करणार आहे. आणि बाकी जे आहे की जिथे जिथे होतात त्यांच्यावर नक्की जे आहे ते आपल्याकडून जे आहे ते कारवाई होणार आहे. त्यांच्यावर रेड वगैरे होऊन त्यांच्या जे पुढच्या लिगल कारवाई आहे ते आपण करण्याचा प्रयत्न करणार आहे.